पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पश्चिम रेल्वेची विस्कळीत झालेली उपनगरीय रेल्वे सेवा संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत सुरळीत होईल। तसंच घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी 4 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिली आहे। कल टोटल 6 वैगन और एक ब्रेकमैन जो लास्ट में होता है गार्ड साहब का, वो गिरे थे। उसमें से 2 और वैगन जो हैं वो बचे हुए हैं फटने के लिए। आप देख रहे होंगे कि सामने जो ट्रैक भी है लगभग काफ़ी हद तक उसमें जो रिपेयर का काम था वो पूरा हो चुका है। 2 वैगन बचे हुए हैं। ये जो पीछे में हमने 300 टन की क्रेन मंगवाई है, ये अगली बार भी रिपोजिशन कर रहे हैं। एक बार ये रिपोजिशन कर देंगे तो उसके बाद 3-4 घंटे में ये ठीक हो जाने की आशा है। या घटनेमुळे डहाणू रोड पनवेल वसई, वसई पनवेल वसई आणि वसई पनवेल डहाणू रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। विरार ते पालघर उपनगरीय रेल्वे सेवाही बंद आहे। याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत। यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे। काही एक्सप्रेस गाड्या या हळूहळू सोडण्यात येत असून विरारपर्यंत सर्व स्थानकांवर त्यांना थांबे देण्यात येत आहेत। लोखंडी कॉईल वाहून नेणारी मालगाडी मुंबईच्या दिशेने जात असताना काल संध्याकाळी या मालगाडीच्या मागच्या बाजूचे जवळपास 7 डबे रुळावरून घसरले। केळवे, सफाळे, ठाणे आणि पुण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेरून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे।